brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. काल रात्री मातोश्रीवर जे तिकीट वाटप आहे ते सुरू होतं. अनेकांना फॉर्म देण्यात आले होते, कोणाकोणाला उमेदवारी द्यायची या सगळ्या संदर्भातला खल सुरू होता. पण यामध्ये आता शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या 2 आमदारांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतं आहे, ज्याच्यामध्ये वरुण सरदेसाई एक नाव आहे आणि दुसरं नाव आहे ते म्हणजे अनिल परब. अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा वाद झाला आणि या वादानंतर अनिल परब हे निघून सुद्धा गेल्याचं या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्र निवडणूक लढवतोय. जागा वाटपाचा फॉर्म्युला आता जवळजवळ निश्चित झालेला आहे. यामध्ये मनसेला सोबत गेल्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते जे शिवसेनेचे कार्यकर्ते ते काहीसे नाराज झालेले आहेत आणि अशा वेळी कोणाला तिकीट द्यायचं हा सगळा प्रश्न आहे. त्याचा खल हा मातोश्रीवर सुरू होता. गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे. काल रात्री सुद्धा मातोश्रीवर एक बैठक पार पडत होती, ज्या बैठकीला शिवसेनेचे आमदार सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये एका जागेवरनं मोठा वाद झाल्याचं समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये खडाजंगी झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर वादावादी झाली. अनिल परब हे बैठकीतनं निघून सुद्धा गेले या सगळ्या वादानंतर, असं सुद्धा समोर आलेलं आहे. आपण जर बघितलं तर वांद्रे पश्चिम या जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यामधल्या वॉर्ड क्रमांक 95 मधनं ऐन वेळेला अनिल परब यांचे जे उमेदवार होते शेखर वैंगणकर यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. म्हणजे अनिल परब यांनी शेखर वैंगणकर यांना तिकीट द्यायचं निश्चित केलं होतं, त्याच्या संदर्भातली चर्चा झाली होती. पण ऐनवेळी त्यांचं तिकीट हे कापण्यात आलं होतं आणि श्रीकांत सरमळकर यांचे जे जावई आहेत अधिक शास्त्री यांना हे तिकीट देण्यात आलं होतं. म्हणजे जे तिकीट अनिल परब यांनी ठरवलं होतं ते कापून अधिक शास्त्री यांना हे तिकीट देण्यात आलं होतं. अधिक शास्त्री यांच्यासाठी वरुण सरदेसाई हे आग्रही होते. त्यांची शिफारस ही वरुण सरदेसाई यांनी केली होती आणि यामुळेच वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यामध्ये हा सगळा वाद झाला, ही खडाजंगी झाली. खरं तर या सगळ्या वादाला मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतभेद जे झाले होते त्या दोघांमध्ये याची किनार सुद्धा असल्याचं आता म्हटलं जात आहे. त्यामुळे काल रात्री मातोश्रीवर हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता, ज्याच्यामध्ये अनिल परब यांचे जे उमेदवार होते, ज्यांनी ज्या उमेदवाराची शिफारस केली होती त्याचं तिकीट ऐनवेळी कापण्यात आलं होतं आणि दुसऱ्याच व्यक्तीला एबी फॉर्म देण्यात आला होता. अधिक शास्त्री यांना हे तिकीट देण्यात आलं, त्यांना हा एबी फॉर्म देण्यात आला. अधिक शास्त्री हे वरुण सरदेसाई यांनी त्यांचं नाव हे पुढे केलं होतं, त्यांच्यासाठी त्यांनी लॉबिंग केली होती, त्यांची शिफारस केली होती आणि या सगळ्यानंतर अनिल परब काहीसे संतापले, दोघांमध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर अनिल परब जी बैठक सुरू होती काल मातोश्रीवरनं त्यातनं निघून सुद्धा गेलेले आहेत. सोबत आपला प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सुद्धा जॉईन झालेला आहे. ऋत्विककडनं या सगळ्या संदर्भातले अपडेट घेऊ. ऋत्विक, काल रात्री मातोश्रीवर हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये वरुण सरदेसाई आणि अनिल परब हे एकमेकांना भिडलेले आपल्याला पाहायला मिळते. अनिल परब हे निघून सुद्धा गेलेले आहेत. नेमकं काय घडलं होतं, कुठल्या गोष्टीमुळे हा वाद झाला आणि वाद हा इतका विकोपाला का गेला की अनिल परब थेट बैठक सोडून निघून गेले होते? अगदी शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यामधील ज्या जागा वाटपाच्या बैठका सुरू होत्या, ज्या वाटाघाटी सुरू होत्या, यामध्ये सगळ्यात प्रमुख भूमिकेत उद्धव ठाकरे यांच्याकडून अनिल परब ही जबाबदारी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत होते. ते अर्थात पश्चिम उपनगरातले एक महत्वाचे नेते आणि विभाग प्रमुख तर आहेतच, पक्षाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते सुद्धा आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मुंबईचं गणित जुळवता त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाच्या जागा, क्लास ए कॅटेगरीच्या जागा ह्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदरात कशा पडतील यासाठी ते कार्यरत असताना कुठेतरी आपलाच गड म्हणजे ज्या विभागात ते राहतात, ज्या विभागातनं ते नेतृत्व करतात, त्या वांद्रे ह्या परिसरातूनच कुठेतरी त्यांना डावललं जातंय का असा काहीसा समज त्यांचा झाला आणि त्यामुळे ते प्रचंड संतापले. काल रात्री उशिरा रात्री मातोश्रीवरच्या घडामोडी तर आपण पाहिलेल्याच आहेत. ऐन वेळेला काही नावं जी आहेत ही कापली जात आहेत, काही नावं जी आहेत ही अनपेक्षितपणे त्या ठिकाणी समोर येत आहेत आणि त्यांना तिकीट दिलं जात आहे. अशाच या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्वाचं नाव समोर आलं, ते म्हणजे त्या ठिकाणी श्रीकांत सरमळकर हे शिवसेनेचे निष्ठावंत नेते होते, बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे होते, वांद्र्यातलेच होते. त्यांचे जावई यांना कुठेतरी तिकीट ऐन वेळेला दिल्याचं समोर आलं आणि त्यांना प्रचंड विरोध जो आहे हा अनिल परब करत होते. वॉर्ड क्रमांक 95 वांद्रे वेस्ट
या ठिकाणी श्रीकांत सरमळकरांचेच पुत्र कुणाल सरमळकर हे सध्या शिंदे सेनेमध्ये आहेत आणि शिंदे सेनेचे विभाग प्रमुख आहेत. आणि मग त्यांच्या घरातल्या त्यांच्याच जावाईला या ठिकाणी हरिशास्त्रीला तिकीट का द्यावं असा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला. मात्र यांच्यासाठी वरुण सरदेसाई हे प्रचंड लॉबी करत असल्याचं सूत्रांकडनं कळतंय. शेखर पैंगणकर हे वॉर्ड क्रमांक 95 मधून ऑलरेडी उमेदवार म्हणून जवळपास निश्चित झालेले होते. अनिल परब यांच्या पाठिंब्यानं त्यांना तिकीट मिळणार होती, पण ऐन वेळेला त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि सरमळकरांच्या जावईला या ठिकाणी तिकीट दिलं गेलं. याच्यावरून प्रचंड वादावादी या उशिरा रात्रीच्या बैठकीत पाहायला मिळाली आणि या बैठकीतून तडकाफडकी अनिल परब हे उठून निघून गेल्याचं सुद्धा कळतं आहे. ते निघून घरी गेले आणि सर्व वाटाघाटी किंवा सर्व चर्चांना त्या ठिकाणी पडदा पडला, पण वाद काही अजून मिटलेला नाहीये. आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत जसं आपण पाहतोय की काही ठिकाणी बंडखोरी होते, काही ठिकाणी निष्ठावंतांना न्याय मिळत नाहीये, काही ठिकाणी प्रतिष्ठेचा मुद्दा काही स्थानिक नेत्यांचा बनतोय. अशापैकी हे एक ज्वलंत उदाहरण आहे. आता अनिल परब आणि वरुण सरदेसाई आपल्याला सर्वश्रुत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा वरुण सरदेसाईंना तिकीट न देता माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नीला तिकीट द्यावी, एका सच्च्या शिवसैनिकाला विधानसभेचे तिकीट द्यावी असा आग्रह अनिल परबांनी धरल्याचं त्यावेळेस कळत होतं. मात्र तरीही त्यावेळेस त्यांना डावलून या ठिकाणी वरुण सरदेसाईंना तिकीट देण्यात आलं आणि त्यांनी जिशान सिद्दीकींना पराभूत करून जिंकून सुद्धा आले. परंतु याला कुठेतरी त्यावेळेसच्या वादाची किनार आहे आणि तेव्हापासून कुठेतरी दोघांमधला सुप्त संघर्ष जो आहे हा धुमसत असताना दिसतोय आणि त्याचाच कुठेतरी परिणाम आपल्याला यंदाच्या या तिकीट वाटपामध्ये पाहायला मिळतोय. अशा अनेक जागा आहेत राहुल, अशा मुंबईतल्या अनेक जागा आहेत. आता 196 ही जी जागा आहे वरळीतल्या साही जागा ह्या आदित्य ठाकरे ठरवणार आहेत, कारण अर्थात ते तिकडचे आमदार आहेत आणि त्यामुळे तिथे निष्ठावंतांना स्थान द्यावं, तिथं अनेक वर्ष काम करत असलेल्या शिवसैनिकांना प्राधान्य द्यावं की स्थानिक जे नेते आहेत, मग तिकडे समजा किशोरी पेडणेकर असतील, ज्या माजी महापौर आणि प्रवक्ते आहेत शिवसेनेच्या, आशिष चेंबूरकर असतील, जे स्वतः नगरसेवक 196 मधनं होते आणि सध्या त्यांचा वॉर्ड जरी महिला झालेला असला तरी त्यांच्या पत्नीचं नाव या ठिकाणी शर्यतीत अचानक आल्यामुळे कुठेतरी तिकडचा स्थानिक शिवसैनिक जो आहे हा दुखावला गेलेला आहे. तिथं काम करणारे अभिजित पाटील असतील, आकर्षिका पाटील असतील, यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लॉबिंग सुरू केलेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी ते सतत करत आहे. परंतु अजूनही त्या जागेवरती नेमकं कोण निवडणूक लढणार हे स्पष्ट न झाल्यामुळे कुठेतरी तिथेही नाराजगी जी आहे मोठ्या प्रमाणात खतखतताना आपल्याला पाहायला मिळते. 194 मध्ये सुद्धा समाधान सरवणकरांच्या विरोधात त्या ठिकाणी मनसेला जागा सोडावी की शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी ती जागा लढवावी. आता सिटिंग जागा ती अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे म्हणून त्यांचा दावा हा अधिक होता, पण मनसेतून संतोष धुरी जे संदीप देशपांडे यांच्या सोबत महानगरपालिकेमध्ये मनसेचा त्या ठिकाणी आवाज बुलंद करत होते, कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय होतोय की काय आणि त्यांच्या संतोष धुरी असतील किंवा मनसैनिकांमध्ये या संदर्भात नाराजी आहे की काय, अशी ही चर्चा आता सुरू झालेली आहे. सगळ्यात महत्वाची अपडेट या ठिकाणी सांगायची झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ज्या गटनेत्या आहेत महानगरपालिकेच्या, ज्या मुंबईच्या नेत्या आहेत राखी जाधव, या सुद्धा नाराज असल्याचं कळतंय आणि त्या सुद्धा भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं कळतंय. त्यामुळे त्यांच्याही भाजपच्या पक्षप्रवेशाच्या वावड्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उठताना दिसत आहेत आणि त्या कदाचित भाजपमध्ये ऐन वेळेला प्रवेश करू शकतात अशाही तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु अर्थात सर्व पक्ष नेत्यांकडनं त्यांच्या ह्या शिलेदारांना रिटेन करणं किंवा त्यांना कन्व्हिन्स करणं किंवा त्यांना सद्यस्थितीला कुठेतरी जी काही वस्तुस्थिती आहे ती सांगून कुठेतरी आपण टोकाचं पाऊल उचलू नये असं समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल उद्धव ठाकरेंनी सुद्धा भाषणात हेच सांगितलं सर्व कार्यकर्त्यांना आणि नाराज इच्छुक उमेदवारांना ज्यांना मिळालं नाही की सगळंच काय आपल्या मनासारखं होणार नाही, आपल्यातले हेवे दावे मिटवा आणि एकत्रित लढा. पण परिस्थिती सध्या अशी आहे की जे लोक पक्षफुटीनंतर सुद्धा यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली, आज कुठेतरी त्या निष्ठावंतांवरती अन्याय होतोय आणि नेत्यांच्याच पितापुत्रांना किंवा त्यांच्याच नातेवाईकांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. अशा पद्धतीची कुठेतरी नाराजी जी आहे ही मोठ्या प्रमाणात मग ती मनसेमध्ये असेल किंवा मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असेल ही उफाळून येताना आपल्याला पाहायला मिळते.